नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। वाघोली आवळवाडी रोडवर रेमंड स्कूल समोर गारवा हॉटेल जवळ मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टोळक्याने एका युवकास जबर मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंदननगर येथील स्वप्नील कांबळे हे मित्र राजू जगधने आणि दर्शन गवाले यांच्यासह वाहन आणण्यासाठी जात होते। त्यावेळी वाघोली आवळवाडी रोडवर रेमंड स्कूल समोर गारवा हॉटेल जवळ काही जण एकाला मारहाण करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी वाहन थांबवले असता मारहाण करणाऱ्यांनी आम्हाला मारायला आला आहे का असे म्हणत स्वप्नील कांबळे यांना शिवीगाळ केली आणि राजू जगधने यांना मारहाण केली। तिघे पुढे निघून गेल्यानंतर परत येत असताना संबंधित चौघांनी राजू जगधने यांना अडवून पुन्हा जबर मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राजू जगधने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। मारहाण करणाऱ्यांचे नावे चंद्रकांत फटांगे, राज नीतनवरे, ओंकार ससाने आणि अथर्व येवले अशी असल्याची समजते। या प्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।